केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अमित शहांनी आज किल्ले रायगडावर जात छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि याबरोबरच ते राजमाता जिजाऊंच्या समाधीवरही नतमस्तक झाले। यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत असल्याचं अमित शहांनी म्हटलं। तसंच रायगड हे केवळ पर्यटन स्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनवू असा विश्वासही अमित शहांनी व्यक्त केला आहे। हे आपण 4 दृश्य आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। आधी पालखीचं दर्शन अमित शहांनी घेतलं, छत्रपती शिवरायांना अभिवादन देखील त्यांनी केलं। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी देखील होती। छत्रपती शिवरायांचा जयघोष आज किल्ले रायगडावर पाहायला आणि ऐकायला मिळाला। तर चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले। चेतन, अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि किल्ले रायगडावरचा कार्यक्रम देखील आपण आज सगळ्यांनीच पाहिला, मात्र यानंतर आता ते मुंबईत येत आहेत आणि मुंबईत देखील काही कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असणार आहे। चेतन, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल आणि आज किल्ले रायगडावर अमित शहांनी शिवरायांना नमन केलं, त्यांच्या समोर ते नतमस्तक झाले आणि मी सेवक म्हणून आलोय असं त्यावेळेला त्यांनी सांगितलं। चेतन, सगळ्याबद्दल काय सांगता येईल? सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न आहे तो अमित शहांनी केलेला आहे आणि त्यांच्यावरचं वाचन असेल किंवा त्यांच्यावरचं लिखाण असेल या संदर्भात अनेक नेत्यांनी त्यांच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे। म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा उल्लेख करायला चुकलेले नाहीत आणि आज एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर आता विलेपार्ले या ठिकाणी पोहोचलेले आहेत अमित शहा। विलेपार्लेच्या मुकेश पटेल जे ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की जे गुजराती चित्रलेखा साप्ताहिक आहे त्याचा 75वा वर्धापन दिन सोहळा पार पडत आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुजराती बांधवांना आणि एकंदरीत जे वाचक आहेत त्यांना कुठेतरी प्रतिसाद देत मार्गदर्शन करण्याचं काम आहे ते अमित शहा करणार आहेत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी असेल ती आज सायंकाळी एकंदरीत सह्याद्री अतिथीगृह आहे या ठिकाणी अमित शहा मुक्कामी असतील आणि या ठिकाणी भाजपचे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांच्यासोबत ते संवाद साधताना पाहायला मिळतील। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एक छोटीखानी बैठकही या ठिकाणी आयोजित केली जाईल। महाराष्ट्रामधील महायुतीच्या सरकारचा आढावा आहे या बैठकीत घेतला जाईल। याशिवाय ज्या महामंडळावरच्या वेगवेगळ्या नियुक्त्या प्रलंबित आहेत त्या संदर्भात सुद्धा आज कुठेतरी हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा जर पक्ष व्हायचा असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आज संबोधित करण्याचं काम आहे ते अमित शहा करताना पाहायला मिळतील। विशेष करून आत्ताच्या घडीला भाजपने 1.5 कोटी सदस्य नोंदणी आपली केलेली आहे आणि आता 1 लाख सक्रिय सदस्य नोंदणी केलेली आहे आणि 3 लाखापर्यंत सक्रिय सदस्य घेऊन जाण्याचं उद्दिष्ट आहे ते भाजपने बाळगलेलं आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या आता ज्या नव्या नियुक्त्या आहेत ज्यामध्ये मंडल अध्यक्षाच्या नियुक्त्या असतील, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्षाच्या नियुक्त्या असतील आणि प्रदेशाध्यक्ष नवीन जो मे महिन्यामध्ये त्याची नियुक्ती होऊ शकते। निश्चितपणे नवीन रवींद्र चव्हाण यांच्या नावावरती प्रदेशाध्यक्षपदी शिक्कामोर्तब होऊ शकतं। या संदर्भातील सर्व आदेश आहेत आणि मार्गदर्शन आहेत ते आज रात्री होणाऱ्या या बैठकीमध्ये अमित शहा देताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकूणच महाराष्ट्र दौरा जो आहे अमित शहांचा तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चित महत्त्वाचा मानला जातोय। चेतन, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय अमित शहांच्या या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यानच जाहीर केला जाईल असं बोललं जात होतं। तशी शक्यता वाटतेय का आता? कदाचित आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत या संदर्भातला निर्णय बैठकांच्या एकंदरीतच नंतर जाहीर केला जाऊ शकेल अशी स्थिती आहे का? निश्चितच, कारण महामंडळांच्या नियुक्त्यासोबतच महाराष्ट्रामधील 2 जिल्हे जे अद्यापही पालकमंत्री पदाविना आपल्याला पाहायला मिळतात, रायगड आणि नाशिकचा, त्यामध्ये आज रायगडमध्ये स्वतः अमित शहा होते। त्यामुळे या संदर्भातील निर्णय आजच्या बैठकीत होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरा, नाशिकचा ज्या ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन येत्या 2 वर्षामध्ये येऊ घातलेलं आहे, कुंभमंत्री म्हणून जरी गिरीश महाजनांकडे नियुक्ती दिली असती तरी नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती अद्यापही रखडलेली आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये जर या दोनही पालकमंत्री पदासंदर्भातील घोषणा झाली तर नवल वाटायला नको। निश्चितच आजच्या बैठकीत तो निर्णय झालेला असेल, मात्र जर नियुक्ती झाली नाही तर यापुढेही ह्या संदर्भातील नियुक्त्या लवकर होणार नाहीत हे मात्र निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे
आजच्या या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल. ठीक अजिंक्य. आहे चेतन, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि दौऱ्यासंदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. तर केंद्रीय मंत्री अमित शहा सध्या मुंबईत दाखल झालेत. विलेपार्ले इथल्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असणार आहे. मुकेश पटेल सभागृहात हा कार्यक्रम सध्या पार पडतोय. साप्ताहिक चित्रलेखा गुजरातीचा 75वा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस देखील उपस्थित आहेत. ये भूमि यहाँ जो भी आता है वो नई ऊर्जा, नई चेतना, नई प्रेरणा लेकर जाता है. तिलक महाराज ने मूल को पकड़ा था. शिवाजी महाराज के मंत्र को ही उन्होंने स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है और फिर से प्रस्तापित करने का काम तिलक महाराज ने किया. और तिलक महाराज ने इस स्मारक के लिए संघर्ष शुरू किया. शिवराय को महाराष्ट्र तक सीमित मत रखिए, देश और दुनिया शिवराय से प्रेरणा ले सकती है. स्वधर्म पर अभिमान करना, स्वराज की आकांक्षा रखना और स्वभाषा को अमर बनाना, ये तीन विचार देश की सीमाओं के साथ जुड़े नहीं हैं, मानव जीवन के स्वाभिमान के साथ जुड़े हुए. शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.